सकाळी सकाळी हा उठला, काही कोणाशी बोलला नाही अजिबात. भरा 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 आवरलं आणि रथाकडे निघाला. धर्मराजा बघताय, काल तर काही चांगला बोलत होता, चालत होता आणि आज एकदम कुठे. बरं, काल विचारलं होतं की कृष्णा द्वारकेला कधी जाणार, तेव्हा सांगितलं तू चिंता करू नको, तुला सांगून जाईल. मग आज कुठे निघाला? आणि विचारलं, विचारू का काय कुठे नाही, म्हणजे विचारायचं नसतं पण तरी सुद्धा राहत नाही म्हणून विचारतो. कुठे निघाला देवा इतक्या घाईने? मी निघालोय, तुम्हाला यायचं तर या. अरे, कालपर्यंत चांगला होता आणि आता एकदम एवढी टोकाची भूमिका. अहो, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव सगळे निघाले, कारण कृष्ण म्हणजे या 5 जणांचा प्राण नव्हे, श्वास होता. त्यांनी सांगितलं श्वास घ्या तर हे श्वास घ्यायचे, नाहीतर थांबून ठेवायचे. एवढी श्रद्धा होती. ते निघाले. कसं? द्रौपदी माता निघाली, कुंती माता निघाली. कुठे निघाला? मी निघालो, यायचं तर या. आणि रथात बसले आणि दारुकाला सांगितलं, दारुका, रथ जिथे युद्ध चाललं होतं ना, जिथे युद्ध संपलं आणि आपले भीष्माचार्य आहेत ना, तिथे जायचंय. रथ निघाला हो. आणि रथ जसा जवळ जवळ जायला लागला ना, तसा आवाज यायला लागला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे. अहो, शब्द फुटत नव्हतं तोंडातनं. कसे फुटणार हो? सगळं रक्त, सगळं मांस, सगळं निघून गेलं होतं. फक्त अस्थि पंजर देह राहिला होता आणि त्या शरशय्येवर होता. गोपाळ कृष्ण गेले आणि पायांना हात लावला. नका रे, नका रे, कोण आहे? नको नको, त्रास होतो रे, नका हात लावू. गांगेया, मी आलोय. देवव्रता, मी आलोय. कृष्ण